नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे एकदम सोप्या आणि कोल्हापुरी स्टाईलने चिकनचा रस्सा। त्यासाठी लागणार आहेत मोठे कांदे, ते मी उभ्या स्लाइसमध्ये कट करून घेतलेत खाण्यासाठी आणि त्याचा मसाला बनवण्यासाठी। हे मसाला बनवण्यासाठी तेलामध्ये फ्राय करून घेतले। त्यानंतर खडे मसाले सर्व घेतले, जसे की तीळ, जिरे, धने आणि ओले खोबरे घेतले। ओले खोबरे मी गरम वगैरे काही केले नाही, तसेच डायरेक्ट मिक्सरमध्ये बारीक करून घेतले। सर्व मसाले हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले। त्यानंतर पॅनमध्ये म्हणजे मोठ्या भांड्यामध्ये तेल घेतले आणि त्याच्या आधी लसूण ठेचून घेतली होती भांड्यामध्ये, आणि तेलामध्ये कांदा टाकला आणि मसाल्याचे 2 पान टाकले। कांदा चांगला फ्राय होऊ दिला। त्यानंतर त्याच्यामध्ये चिकन ॲड केले। हे चिकन तेलामध्ये थोडा वेळ शिजवून घेतले आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकली आणि मीठ टाकले। हळद मीठ टाकल्यानंतर ते हलवून चांगले घेतले, ते सर्व एकत्र केले आणि त्यानंतर त्याच्यामध्ये चटणी ॲड केली। आमची कोल्हापुरी चटणी त्याच्यामध्ये ॲड केली आणि हे चांगले सगळे एकत्र मिक्स करून घेतले आणि त्यानंतर चिकनमध्ये गरम केलेले पाणी टाकले आणि हे चांगले उकळी येऊ दिले मटण शिजेपर्यंत, म्हणजे चिकन चांगले शिजवून घेतले। शिजल्यानंतर चिकन एका ताटामध्ये काढून घेतले, कारण त्याचं आम्हाला चिकनचं सुक्कं बनवायचं होतं। आणि जो मसाला बनवला होता तो मसाला अशा उकळत्या आमटीमध्ये तो ॲड केला आणि त्यानंतर आमटी चांगली शिजवून घेतली। मस्त असं झणझणीत चिकनचा रस्सा तयार होतो। अगदी तर्री बघा त्याला किती छान आली, मस्त असा, आणि एकदम सोपी पद्धत आहे, जास्त काही तामझाम नाही। चला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा।